नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, 4 प्रकारचे टाइप्स असतात. टाइप ए, ओके. आफ्टर दॅट टाइप बी, टाइप सी, टाइप डी आणि टाइप ई. सॉरी, 5 प्रकारचे. ठीक आहे. मग यापैकी कुठल्या टाईपमध्ये तुम्ही येता, ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की पुढे जाऊन पूर्ण डॉक्युमेंटचा अडथळा येऊन जाऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे ओके, ही ऑफिशियल ब्राउचर आहे. ठीक आहे. हे म्हणजे ब्राउचर मी कुठलेले घेतलेलं नाही. बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे काही सी ई टी सेलनं इन्फॉर्मेशन ब्राउचर ओके ऑनलाईन 2026 महाराष्ट्र सी ई टीसाठी म्हणजे पब्लिश केलेलं आहे. ओके, या ब्राउचरवरच आपण ती सर्व एलिजिबिलिटी माहिती घेतलेली आहे. त्याच्यामुळे कोणतीही अडचण म्हणजे ही सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ऑफिशियली आहे असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही कोणत्या टाईपमध्ये येता इथं लक्षात जी काही एलिजिबिलिटी राहते. ठीक आहे. हे तर माहितीच आहे की आपल्याला जे काही 12वीची एक्झाम राहते ते पास वगैरे म्हणजे 12वी दिलेलं पाहिजे. ठीक आहे. आणि एज लिमिट नसतं. ओके, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, म्हणजे एकदा वाचूनच घ्या. पण ऑल द कॅन्डिडेट्स पास अपिअरिंग ॲट द क्वालिफिकेशन. बघा, एकतर तो 12वी पास पाहिजे किंवा तो 12वीला अपिअर पाहिजे. इथपर्यंत क्लिअर झाला. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट देर इज नो एज लिमिट फॉर द ॲडमिशन अपिअरिंग टू द MST CET. आता बघा, कॅन्डिडेट टाईप्स आहे. ओके, कॅन्डिडेटच्या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स. ए कॅन्डिडेट कॅन क्लेम ओनली वन टाईप ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटच्या टाईप दॅट इज फ्रॉम द A to A. आता आपल्याला बघा स्टेप बाय स्टेप बघायचा. मोस्ट ऑफ म्हणजे विद्यार्थी म्हणा टाईप एमध्येच येते. आता का बरं येते बघा, कॅन्डिडेट्स पासिंग SSC अँड HSC और 10+2 एक्झामिनेशन और डिप्लोमा इन द इंजिनिअरिंग फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट इन द महाराष्ट्र स्टेट. म्हणजे महाराष्ट्र स्टेटमध्ये आपलं 10वी किंवा 12वी झालेलं राहिलं पाहिजे. दुसरं, द कॅन्डिडेट हु इज आयदर डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र अँड ऑर इज बॉर्न इन द महाराष्ट्र. एकदम सिंपल आहे. म्हणजे जो काही विद्यार्थी आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. ओके, तुमचा जो काही डोमेसाईल आहे तो डोमेसाईल म्हणजे तुमचा एक तर म्हणजे आपलं डोमेसाईल काय सांगतं, माझ्याकडे डोमेसाईल आहे, महाराष्ट्राचं डोमेसाईल आहे म्हणजे मी महाराष्ट्रात जन्मलेलो. म्हणजे माझा जन्म जो काय तो महाराष्ट्रात झालेला आहे. ओके, इथपर्यंत म्हणजे मॅक्सिमम जे काही विद्यार्थी येतात टाईप एमध्ये येतात. ओके, आता टाईप बी बघण्याचा प्रयत्न करा. बघा, द कॅन्डिडेट्स हू डज नॉट फॉल इन टाईप ए. म्हणजे काय, तो विद्यार्थी महाराष्ट्रात जन्मलेला नाही आहे. ओके, त्याच्याकडे त्याचा डोमेसाईल नाही आहे. बट हू और हुज फादर और मदर इज डोमेसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पजेसेस डोमेसाईल सर्टिफिकेट. परंतु त्याचे आई किंवा वडील, येतं लक्षात, दोनपैकी ओके कोणत्या तरी एका पॅरेंटचं डोमेसाईल महाराष्ट्रातलं पाहिजे म्हणजे पाहिजे. मग असे सर्व विद्यार्थी टाईप बी मध्ये जातात. येत्या लक्षात. ओके, आता टाईप सी बघा अ कॅन्डिडेट्स हू डज नॉट फॉल इन द टाईप. म्हणजे तो टाईप ए मध्ये पण नाही, बी मध्ये पण नाही. बट हुज फादर ऑर मदर इज अन एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, काही हरकत नाही. अँड हुज हॅज बीन पोस्टेड अँड रिपोर्टेड टू द ड्युटी इन द महाराष्ट्र स्टेट बिफोर द लास्ट डेट ऑफ सबमिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. आपल्याला माहिती आहे आपली 12 फरवरी ही लास्ट डेट आहे. मग असे विद्यार्थी ज्यांचे पॅरेंट आई किंवा वडील ओके ज्यांची ड्युटी महाराष्ट्रामध्ये आहे ओके आणि जो काही तो ज्यांची जी काही पोस्टिंग आहे ती कधीची राहिली पाहिजे, 12 फरवरीच्या अगोदरची. या लक्षात, समजा आत्ताही नाही पण 12 फरवरीच्या अगोदर समजा त्यांच्या दोघांपैकी पॅरेंटपैकी समजा जर ज्यांची पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये आहे ओके, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू लाव कोणतेही ओके, तर असे कॅन्डिडेट्स येतात टाईप सी. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे समजा ते कर्मचारी आहे, एम्प्लॉई आहे आणि त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रात झालेली आहे. येतं लक्षात. ओके, जसं की जनरल CRPF झाले म्हणजे रेल्वेवाले झाले ओके, ज्या काही सेंट्रल ड्युटीज आहे असे एम्प्लॉईज. ठीक आहे, टाईप सी मध्ये येतात. आता बघा टाईप डी. अ कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन द अबाउट टाईप्स ABC बट हुज फादर ऑर द मदर इज अन एम्प्लॉई ऑर द रिटायर्ड एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑर द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग. येतं लक्षात. म्हणजे काय म्हणणं पडलं, तिन्हीमध्ये नाही पण हुज फादर ऑर मदर एम्प्लॉई ओके किंवा रिटायर्ड एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके, म्हणजे समजा काय म्हणू शकतो आपण, समजा म्हणजे समजा दुसऱ्या स्टेटचे आहे परंतु त्याचे आई किंवा वडील समजा जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेटचे एम्प्लॉई राहिले किंवा रिटायर्ड एम्प्लॉई राहिले तरी असे विद्यार्थी सगळे टाईप डी. टाईप ई बघा, कॅन्डिडेट्स पासिंग SSC और द अँड HSC एक्झाम डिप्लोमा बघा, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर. ठीक आहे, एक्झामिनेशन इन द महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया और फ्रॉम द महाराष्ट्र